मला असं वाटतं अनेक समाजात महाराष्ट्रात देशात अनेक कर्तृत्ववान लोक आहेत. त्याच्यामुळे नेतृत्व करायला कुठेच कमतरता महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला दिसणार नाही. पण ज्या पद्धतीने एवढी अस्वस्थता आज लोकांमध्ये दिसते, मग आरक्षण असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, असे एवढे मोठे गंभीर प्रश्न आज राज्य आणि देशाच्या समोर आहेत. त्याच्यामुळे त्याचा अर्थच हा होतो की 200 आमदार असूनही 300 खासदार असूनही आज हे पूर्णपणे या सरकारचं अपयश आहे. झारखंडचे सोरेन काल 2 दिवसापासून ते म्हणजे नॉट रिचेबल आहेत. एका बाजूला ममता बॅनर्जींची भूमिका, दुसरीकडे नितीश कुमार यांचं जाणं आणि आता परत एकदा सोरेन यांच्या बाबतीत तर्कवितर्क चर्चा सुरू आहे. मुळात इंडिया अलायन्स तोडफोड होत जाणं हे कशा स्वरूपात पाहताय? मला वाटतं आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED जो झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने त्यांच्या मागे सरकार लागले, नक्की आपल्याला इथे बसून मला फारशी माहिती नाही. मी मतदारसंघातून आत्ताच आले पण आणि मी आज दुपारून दिल्लीला चालले कारण का उद्या पार्लमेंट सुरू होते. मी फारशी काही माहिती घेतली नाही पण दिल्लीला गेल्यावर जरूर झारखंडमध्ये काय होतं ह्याची माहिती नक्कीच घेऊ. आणि दीदींबद्दल त्याच्याबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. दीदींनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांच्या राज्यापुरतं घेतलेला आहे. त्या इंडिया अलायन्समध्ये कायमही राहतील. आणि नितीश कुमारांची जो निर्णय घेतला तो अर्थातच त्यांचा वैयक्तिक निर्णय. काय तिथे बिहारमध्ये आहे परिस्थिती मला माहिती नाही पण मला श्री अमित शाह यांचं एक स्टेटमेंट आठवतं आहे जे कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलं असेल किंवा सोशल मीडियावर फिरते की आज भारतीय जनता पक्षाला नैतिकता राहिलेलीच नाही. सत्तेसाठी ते काहीही करतील. त्यांचेच वरिष्ठ नेते अमित शाह असं म्हणले होते की आम्ही आयुष्यात कधीही नितीश कुमारांबरोबर आघाडी करणार नाही. हे मी म्हणलेले नाही आहे, सोशल मीडिया आणि चॅनल्सवर अमित शहांचं स्टेटमेंट फिरते. त्याच्यामुळे मला असं वाटतं नैतिकता ही भारतीय जनता पक्षाकडे होती, ती पूर्णपणे या नवीन भारतीय जनता पक्षाने घालवली आहे. आणि सत्तेसाठी मग भ्रष्टाचार असू दे किंवा नैतिकता हे सगळे विसरून काही करा, आईस करा. म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED तोडफोड, पक्षफोडा, घरफोडा, पण सत्तेत राहा. हेच आता भारतीय जनता पक्ष आपल्याला करताना दिसतं. काही 2 राज्यांची सत्ता बदलण्यामागे भाजपच्या 2 नेत्यांचा हात असल्याचं सांगितलं जातं आणि महाराष्ट्रात सत्तांतर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झालंय तर बिहारमध्ये सत्तांतर विनोद तावडे यांच्यामुळे झालंय. यावरती तुमची काय प्रतिक्रिया? भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे पण थोडंसं क्रेडिट आपण आईसला पण देऊया. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED त्यांनाही थोडंसं क्रेडिट द्यावं लागेल आपल्याला.